तर नमस्कार श्री स्वामी समर्थ ताईंनो, आजचा डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सकाळी सकाळी आज कशाने सुरुवात झाली होती, तर ताक मुलांना खायचं होतं. फोडणीचं ताक आज रविवार असल्यामुळं साधं सिंपल पौष्टिक आहारच देत असते मी त्यांना. तर मग ताक करायचं म्हणल्यावर तर साय टाकलेली होती. तर थोडासा लोण्याचा गोळा निघाला, तो कढून घेतला आणि त्याच कढाईमध्ये छान असं लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर कट करून घेतली आणि त्याचीच फोडणी देणार होते. तर याच्यासाठी काय टाकलं आहे, मोहरी आणि जिरे. तर ही कढाईमध्ये फोडणी का द्यायची, तर हे तुपाची कढाई आहे आणि खूप छान टेस्ट ताक लागतं. त्यामुळं छान फोडणी देऊन झाली आहे. थोडीशी हळद आणि मीठ टाकलं. त्याने खरंच पाहून तो कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं सांगा, ताक पाहून. तर ताकाला फोडणी देऊन घेतली आणि आज बनवायची होती मेथीची भाजी आणि पोळी. कारण कोरडी मेथीची भाजी, पोळी आणि ताक मुलांना खाण्याची इच्छा झाली होती म्हणून छान बनवून घेतलं. पोळी छान बनवली. तर इथं पहा महाराजांना नैवेद्य दाखवून घेतला. जे खाते त्याचाच नैवेद्य दाखवते, असं महाराजांच्या दरबारात सेवेकरी सांगतात, की आपण जे खातो तेच दाखवायचं. साध्या सिंपल मध्ये महाराजांना नैवेद्य दाखवून घेतला. नंतर तोच नैवेद्य आम्ही सगळ्यांनी खायला घेतला. तर इथं तुम्हाला मी सांगत होते, भाजी, पोळी आणि ताक. खरंच सकाळचं जेवण खूप छान झालं. तर इथं सगळं आवरलंच होतं. आता निघायचं होतं दुकानाकडं. तर तेवढ्यामध्ये आठवणीत आलं, की आपल्याला आज शूट करायचं आहे. कारण ही जी साडी आहे कलांजली पैठणी, ही मी खरेदी केली आहे. कशासाठी? तर संक्रांतीसाठी. तर पहा आता घरी आले, शॉर्टकटमध्येच तुमच्याशी शेअर केला. तर घरी येऊन मला जवळपास 10-15 मिनिटं झालते. फक्त चहा घेतला, हातपाय धुतले आणि लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला तयारी लागले. तर इथं मी तिन्ही डाळी मिक्स करून घेतल्यात आणि इथं वांगं, टमाटर, गोबी सगळं कट करून घेतलं. तर आज बनवायची होती सुंदर खिचडी संध्याकाळच्याला. तर खिचडीचं सगळं चिरून वगैरे आवरून घेतलं, की तेवढ्यात मुलाला आणायला जावं लागतं 8 वाजता ट्युशनला. तर इथं पहा मुलं आणायला गेले आणि मुलांना घेऊन आले. कारण खूप अंधार पडतो आणि अंधारात शक्य नाही. कारण आम्ही थोडं आउटसाईडला राहतो. त्यामुळं मुलांना एकट्यांना येणं शक्यच नाही. त्यामुळे त्यांना आणायला जावं लागतं. तर पहा किती अंधार पडलेला आहे आणि दुकानाचं सध्या खूप धावपळ चालू आहे. त्यामुळं आपले व्हिडिओ शॉर्ट काही, लाँग काही येतात. मात्र तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, तर आपल्या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर संध्याकाळचं सगळं आवरलं होतं आणि तेवढ्यात संध्याकाळचं सगळ्यांना दूध गरम करून देत असते, मुलांना, आहोंना. तर इथं दूध गरम करणं चालू आहे. मात्र शेवटचं आणि लास्टचं काम कोणतं राहत असेल, तर ते पण तुमच्याशी शेअर करते.